गुड आफ्टरनून, नमस्कार. मी स्नेहल पाटकर. बुलेटिनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. बुलेटिनच्या सुरुवातीलाच पाहूयात महत्त्वाच्या बातम्या. महत्त्वाच्या बातम्या प्रायोजक संदीप युनिव्हर्सिटी. फॅकल्टी अँड फॅसिलिटी सिम्पली वर्ल्ड क्लास. युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांची आग्नेय भारतातील झापोरेझिया शहराची पाहणी. युद्धाचा अहवाल तपासून झेलेन्स्कींनी सैन्याचे मानले आभार. कीव्हमध्ये युक्रेनियन अधिकाऱ्यांसोबत रविवारी पत्रकारांनी केली रशियन हल्ल्याची पाहणी. नष्ट झालेल्या इमारती दुरुस्त करत साधनांची आठवण करण्यासाठी इमारतींचा वापर. फिलाडेल्फियातील डाऊनटाऊनमध्ये झालेल्या गोळीबारात 3 लोक ठार तर 12 जण जखमी. पोलिसांनी शस्त्र केली जप्त. अद्याप कोणालाही या प्रकरणी अटक नाही. हिंसाचाराच्या घटनांचा निषेध करण्यासाठी वेअर ऑरेंज वीकेंड चळवळ. गोळीबारात आपले प्रियजन गमावलेल्यांनी काढली रॅली. दशकभरापूर्वीपासून चळवळीला सुरुवात. आणि अबुधाबी इथं आंतरराष्ट्रीय इंडियन फिल्म अकादमी आयफा पुरस्कार 2022 साठी बॉलिवूड एकवटलं. कोविड-19च्या महामारीनंतर 2 वर्षांनी रंगला आयफाचा दिमाखदार सोहळा. आणि आता पुढच्या अर्ध्या तासात पाहूयात देश विदेशातील घडामोडी वेगवान स्वरूपात. पाहूयात काय चाललंय जगाच्या पाठीवर. फिलाडेल्फिया जिल्ह्यातील लोकप्रिय ठिकाण असलेल्या डाऊनटाऊनमध्ये झालेल्या गोळीबारात 3 लोक ठार झाले तर 12 जण जखमी झालेत. फिलाडेल्फियाच्या डाऊनटाऊनमधील साऊथ स्ट्रीटवरती पोलीस अधिकारी गस्त घालत असताना त्यांना गोळीबार ऐकू आला आणि प्रत्युत्तरादाखल एका अधिकाऱ्यानं संशयितांपैकी एकावरती सुमारे 30 फूट अंतरावरून गोळी झाडली. फिलाडेल्फियाचे पोलीस आयुक्त डॅनियल एम आउटला यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या प्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नाहीये. साऊथ स्ट्रीट इथं गोळीबार झाला ते ठिकाण मनोरंजनाची ठिकाणं, बार, रेस्टॉरंट्स आणि नाईट लाईफसाठी ओळखलं जातं. फिलाडेल्फियाच्या मनोरंजन जिल्ह्यांपैकी सर्वात लोकप्रिय असलेल्या डाऊनटाऊनमध्ये गोळीबारात 3 लोक ठार तर 11 जण जखमी झाले. गोळीबारात ठार झालेल्यांमध्ये 2 पुरुष आणि एका महिलेचा देखील समावेश असल्याचं पोलिसांनी सांगितलं. त्यांची नावं अधिकाऱ्यांनी जाहीर केलेली नाहीयेत. गोळीबारात जखमी झालेल्यांच्या परिस्थितीबद्दल अद्याप माहिती मिळू शकलेली नाहीये. संशयितांकडून पोलिसांनी 2 बंदुका देखील जप्त केल्यात. मात्र अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. हिंसाचारादरम्यान आपल्या प्रियजनांना गमावलेल्या लोकांनी वेअर ऑरेंज वीकेंड चळवळीचा एक भाग म्हणून हिंसाचारातील बळींच्या स्मरणार्थ 3 ते 5 जून दरम्यान संपूर्ण युनायटेड स्टेट्समध्ये रॅली काढली. उवार्डे शाळेत झालेल्या गोळीबारात 19 मुलं आणि 2 शिक्षक मरण पावले आणि या घटनेच्या पार्श्वभूमीवर ही रॅली काढण्यात आली. हादिया पेनिल्टन या किशोरवयीन मुलींची शिकागो येथील शाळेजवळील एका उद्यानात गोळ्या घालून हत्या करण्यात आल्यानंतर सुमारे दशकभरापूर्वी ही चळवळ सुरू झाली. राष्ट्रीय हिंसा जागरूकता दिवसानंतर दरवर्षी हा कार्यक्रम आयोजित केला जातो आणि उपस्थितांनी या समस्येला तोंड देण्यासाठी कठोर बंदूक नियंत्रण कायद्याची देखील मागणी केली आहे. दक्षिण पश्चिम नायजेरियातील एका कॅथोलिक चर्चमध्ये रविवारी बंदूकधाऱ्यांनी चर्चमध्ये उपस्थितांवरती गोळीबार केला आणि स्फोट घडवून आणले. त्यामुळे 10 ते 12 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती राज्यातील खासदारांनी दिली आहे. हल्लेखोरांनी ओंडो राज्यातील सेंट फ्रान्सिस कॅथोलिक चर्चला लक्ष्य केलं. मृतांमध्ये एक लहान मुलाचा देखील समावेश असल्याचं सांगण्यात आलं. मृतांची अधिकृत संख्या जाहीर करण्यात आलेली नाहीये, परंतु जवळपास 50 लोक मारले गेले असल्याचा अंदाज आहे. घटनास्थळावरील व्हिडिओमध्ये लोक रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसत होते आणि आजूबाजूचे लोक हे टाहो फोडत असल्याचं दृश्य होतं. लेबनॉन आधारित पॅलेस्टिनी गटांच्या सदस्यांनी रविवारी तेहरानमध्ये इराणचे परराष्ट्र मंत्री होसेल अमीर अब्दुल्लाहियान यांची भेट घेतली. इराणची अधिकृत वृत्तसंस्था IRNA सांगितलं की हमास, अन्सारल्लाह आणि पॅलेस्टिनी लिबरेशन फ्रंटचे वरिष्ठ सदस्य यात सहभागी होते. इराण हा इस्रायलचा कट्टर शत्रू मानला जातो आणि त्यांच्याशी लढणाऱ्या पॅलेस्टिनी दहशतवादी गटांना उघडपणे पाठिंबा देतो. इराणचे दिवंगत नेते अयातुल्ला रुहोल्ला खोमेनी यांच्या
स्मृतिदिनानिमित्त हे पाहुणे तेहरानमध्ये आले होते. कझाकिस्तानमध्ये रविवारी घटनात्मक दुरुस्त्यांवरती सार्वमत घेण्यात आलं, ज्यामध्ये सुपर राष्ट्रपती सरकारकडून मजबूत संसद असलेल्या अध्यक्षीय सरकारमध्ये संक्रमण प्रस्तावित करण्यात आलं. घटनात्मक न्यायालयाची स्थापना आणि नागरिकांच्या हक्कांचं संरक्षण करण्यासाठी सुधारित यंत्रणा आणि फाशीच्या शिक्षेला प्रतिबंध यावरती लक्ष केंद्रित करणारे बदल देखील करण्यात आले आहेत. अल्माटी येथील रहिवासी मरीना इंटांटेको यांनी सांगितलं की ही सर्व घटना सुधारणांना पूर्णपणे समर्थन देते आणि विशेषतः राष्ट्रपती आणि त्यांच्या कुटुंबियांविषयीचा भाग ते सरकारशी संबंधित पदं भूषवू शकत नाहीत आणि त्यांनी आपल्या देशातील सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे देखील काम केलं पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे आणि सार्वमतासाठी किमान 50% मत आवश्यक असल्याचं देखील ते म्हणाले. कंबोडियन नागरिकांनी रविवारी स्थानिक निवडणुकांमध्ये मतदानाचा हक्क बजावला. खरं तर त्यांच्यासाठी मतदान करण्याची ही पहिलीच संधी होती, कारण दीर्घकाळ पंतप्रधान हुन सेन यांच्या सत्ताधारी पक्षानं 2018च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर अन्यायकारक म्हणून टीका केली होती. हुन सेनच्या कंबोडियन पीपल्स पार्टीनं पुन्हा सहज विजय मिळवणं निश्चित आहे, तर मानवाधिकार कार्यालयानं गुरुवारी आरोप केलाय की धमक्या, कुणाला धमकावणं आणि अडथळे निर्माण करणं हे विरोधी उमेदवारांना लक्ष्य करणं आहे. कंबोडियाचे शिष्टमंडळ संयुक्त राष्ट्र संघामध्ये जिनिव्हा कार्यालयाने एका निवेदनात असं म्हटलंय की टीका करणं ही चुकीची बाब आहे. युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी रविवारी रशियन नियंत्रणाखाली असलेल्या आग्नेय भागातील झापोरिझिया शहराचा दौरा केला. या दरम्यान या भागातील युद्धाचा अहवाल देण्यात आला असून झेलेन्स्की यांनी सैन्याचे आभार मानले आणि अंतर्गतरित्या विस्थापित युक्रेनियन लोकांशी भेट घेतली. युद्ध सुरू झाल्यापासून कीव क्षेत्राबाहेरील झेलेन्स्की यांची ही दुसरी सार्वजनिक भेट होती. झेलेन्स्कींच्या टेलिग्रामवरील पोस्टिंगनुसार IDPS हरवलेल्या कागदपत्रांच्या पुनर्प्राप्तीबद्दल तसंच घरांच्या तरतुदीविषयी त्यांनी भाष्य केलं. कुटुंबीय सदस्य आणि सहकारी सैनिकांनी युक्रेनियन शहर झायटोमीर मधील एका समारंभात लुहान्स्क शहरातील मायकोलाइविक इथं ठार झालेल्या अधिकाऱ्यांचा अंत्यविधी करण्यात आला आणि कर्नल अलेक्झांडर माखाचेक यांनी त्यांचं वय 49 वर्ष होतं. ते 30 मेच्या झालेल्या हल्ल्यात ठार झाले. समारंभादरम्यान रशियन तोफ कर्नल अलेक्झांडर उपस्थित असलेल्या आश्रयावरती आदळली अशी माहिती त्यांचे सहकारी कर्मचारी कर्नल रुसलान शुतोव यांनी दिली आहे. माजी लष्करी अभियंता माखाचेक हे माइनफील्ड आणि इतर संरक्षण उभारण्याच्या क्षेत्रात होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि 2 मुली असा परिवार आहे. 24 फेब्रुवारीला युक्रेनवरती रशियन आक्रमण झाल्यापासून झायटोमीरमधील लष्करी स्मशानभूमीत माखाचेक यांची 40वी कबर होती. युक्रेनियन अधिकाऱ्यांनी रविवारी पत्रकारांना कीवमधील रशियन हल्ल्याच्या ठिकाणी नेलं आणि ज्या ठिकाणी सर्वप्रथम कीव येथे एप्रिलच्या अखेरीस पहिला हल्ला करण्यात आला होता. अधिकाऱ्यांनी असं सांगितलं की त्यांनी पत्रकारांना हल्ले झालेल्या इमारती दुरुस्त करून त्यांचा वापर युरोपमधून हस्तांतरित केलेल्या टाक्यांसाठी आणि साधनांची साठवण करण्यासाठी केला गेला. आदल्या दिवशी रशियन संरक्षण मंत्रालयानं आपल्या दैनंदिन अपडेटमध्ये असं सांगितलं की उंच, अचूक आणि लांब पल्ल्याच्या हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र या हल्ल्यादरम्यान वापरली गेली. कीवच्या बाहेरील हल्ल्यांमध्ये पूर्व युरोपीय देशांद्वारे पुरवल्या गेलेल्या T-72 टाक्या आणि कार रिपेअर एंटरप्राइजेसच्या इमारतींमध्ये असलेली इतर बंद वाहनं उद्ध्वस्त करण्यात आली आहेत. युक्रेनच्या लष्करानं रशियन लष्करी उपकरणं उद्ध्वस्त करतानाचे 2 व्हिडिओ जारी केले आहेत. रविवारी प्रकाशित केलेल्या 2 वेगवेगळ्या क्लिप्सपैकी एकात रशियन टँक जळताना दिसतोय, तर दुसऱ्या क्लिपमध्ये कामोव KA-50 हेलिकॉप्टर दिसतंय, ज्याची किंमत प्रति युनिट $16 दशलक्ष आहे. त्यावर हवेतून गोळीबार होत असल्याचं दिसतंय, ज्यात राज्य सीमा रक्षक सेवेनं हा व्हिडिओ प्रसारित केलाय. रविवारी फिफा सॉकर शोपीससाठी युरोपच्या शेवटच्या प्लेऑफमध्ये वेल्सकडून 1-0 पराभूत होऊन विश्वचषक स्पर्धेतून युक्रेनच्या खेळाडूंना बाहेर पडावं लागलं. स्पर्धेतून बाहेर पडावं लागल्यामुळे अनेक समर्थक निराश झाले, काहींना तर अश्रू अनावर झालेत. वेल्सचा कर्णधार गॅरेथ बेलची फ्री किक क्लिअर करण्याचा प्रयत्न करताना अँड्री यार्मोलेन्कोनं नकळतपणे चेंडू स्वतःच्या नेटमध्ये वळवला, तेव्हा चुरशीच्या खेळातील शेवटचा क्षण 34व्या मिनिटाला खेळला गेला. युक्रेन रशियाच्या आक्रमणाखाली असताना कतारसाठी पात्र होण्यासाठी युक्रेनला सामन्यातून पराभवाला सामोरं जावं लागलं. ही इज अ स्टार
क्रेझी मेंट्स भागीदारीत ब्रँडली कॉलिन्स सोबत पालकत्व आणि धार्मिक श्रद्धा या विषयीच्या मुलांच्या पुस्तकावरती काम करतोय. पेंग्विन यंग वाचकांची छाप असलेल्या फ्लेमिंगो बुक्सनं ही घोषणा केली आहे की जेव्हा मी देवाशी बोलतो तेव्हा मी तुझ्याबद्दल बोलतो हे पुस्तक पुढील वर्षी 14 फेब्रुवारी रोजी प्रकाशित होईल. फ्लेमिंगोंच्या मते हे पुस्तक लिसा फिल्डच्या चित्रांसह साध्या यमक श्लोक यामध्ये लिहिलेलं आहे. जेव्हा मी देवाशी बोलतो तेव्हा मी तुझ्याबद्दल बोलतो हे पुस्तक म्हणजे मुलांचं संगोपन करण्याच्या आणि त्यांच्या आपल्या डोळ्यासमोर वाढताना पाहण्याच्या स्वप्नातून केलेला एक सुंदर प्रवास आहे. मिल्वॉकी काउंटी प्राणी संग्रहालयात जिराफाच्या पिल्लाचा जन्म झालाय. या जिराफ मादीचा जन्म 27 मे रोजी झालाय. मार्ली जिराफाचं हे तिसरं पिल्लू आहे. तिचा सर्वात अलीकडील माया हे पिल्लू 2018 मध्ये जन्माला आलं होतं. आता जन्मलेल्या पिल्लाचा जन्म झाल्याच्या दुसऱ्या दिवशी पशुवैद्यकांनी त्याचं वजन 164 पौंड आणि उंची 6 फूट अशी नोंद केली आहे. जिराफ हा आफ्रिकेतील जंगलातील सवानामध्ये आढळतात आणि प्राणी संग्रहालयाच्या मते त्यांची संख्या आता झपाट्यानं कमी होतीये. अबुधाबी इथं आंतरराष्ट्रीय इंडियन फिल्म अकादमी अर्थात आयफा पुरस्कार 2022 साठी अख्खं बॉलिवूड एकवटलंय. आयफा हा वार्षिक पुरस्कार सोहळा आहे आणि यावर्षी हा कार्यक्रम गेल्या 2 वर्षातील सर्वोत्कृष्ट बॉलिवूड चित्रपट म्हणून ओळखला जाईल, कारण तो 2020-21 मध्ये कोविड-19 महामारीमुळे रद्द झाला होता. अमिरातीचे सहिष्णुता आणि सहअस्तित्व मंत्री शेख नाह्यान मुबारक अल नाह्यान हे या सोहळ्यासाठी अधिकाऱ्यांसह उपस्थित होते. या सोहळ्यात बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला फिलिपिनो डिझायनरच्या सोन्याच्या ड्रेसमध्ये चमकली, तर ग्रँड मोटरसायकलवरून आयफा 2022 ची ट्रॉफी घेऊन सुपरस्टार सलमान खान या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहे. तर आज स्टार शाहिद कपूर आयफा पुरस्कार सोहळ्यासाठी स्टेजवर सादरीकरण करणार आहे. टायगर किंग स्टार भगवान डॉग ॲटलला FBI-नं अटक केली आहे आणि फेडरल मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपांसाठी न्यायालयात हजर त्याला करण्यात येणार आहे. दक्षिण कॅरोलिना येथील फ्लोरेन्स इथं न्यायालयीन कामकाजादरम्यान 62 वर्षीय ॲटल यांच्यावरील आरोपांची औपचारिक घोषणा होण्याची शक्यता आहे. हे आरोप मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपांशी संबंधित आहेत. प्राणी हक्क वकिलांनी ॲटलवर सिंह आणि इतर वन्यजीवांशी गैरवर्तन केल्याचा आरोप केलाय. त्याच्यावर 2020 मध्ये व्हर्जिनियामध्ये प्राणी क्रूरता आणि वन्यजीव तस्करीच्या आरोपांवरती आरोप ठेवण्यात आले होते. व्हर्जिनियातील त्याच्या प्राणी संग्रहालयात हरिण आणि मोर सोडून दिल्याबद्दल US कृषी विभागानं त्याला दंड ठोठावलाय. राणी एलिझाबेथ II 70 वर्षाच्या कारकिर्दीत ब्रिटिश जीवनातील विविधतेचा उत्सव साजरा केला जातोय. मॉलपासून बकिंगहॅम पॅलेसकडे जाणाऱ्या नेत्रदीपक लष्करी परेडनं त्याची सुरुवात झाली. एकूण 70 वर्षांपूर्वी राणीला तिच्या राज्याभिषेकासाठी घेऊन जाणारी सोन्याची गाडी, सोन्याचे राजकोच यामागे सैनिक अशी परेडची सुरुवात झाली. तिच्या 1953च्या राज्याभिषेकाच्या अभिलेखीय व्हिडिओमधून घेतलेली तिची आभासी आवृत्ती कोचच्या खिडक्यांवरती दाखवली गेली. सुमारे 6000 कलाकारांनी 3 किलोमीटर मार्गावरती परेड केली. नृत्य, विंटेज कार, दोलायमान पोशाख, कार्निवल संगीत आणि विशाल कठपुतळ्यांसह राणीच्या जीवनाची कहाणी या परेडमधून सांगितली गेली. गोल्डन स्टेट वॉरियर्स आणि बोस्टन सेल्टिक्स NBA चॅम्पियनशिपसाठी लढत असून सध्या ते एका ध्येयासाठी एकत्र आलेत. बंदुकीच्या हिंसाचाराचा अंत करण्यासाठी ते एकत्र आले. वॉरियर्सचे मुख्य प्रशिक्षक स्टीव्ह केर आणि सेल्टिक्सचे मुख्य प्रशिक्षक इमे उडोका यांनी रविवारी केशरी रंगाचा शर्ट परिधान करून एंड गन व्हायलन्स हा संदेश दिला. दरम्यान उलवाडे शाळेतील गोळीबारानंतर बंदूक सुधारण्याचं तसंच अमेरिकन लोकांना नवीन क्रिया करण्याचं आवाहन स्टीव्ह केर यांनी केलंय. रविवारी साऊथ पाईन्स उत्तर कॅरोलिना येथील पाईन नीडल्स गोल्फ क्लब इथं आयोजित करण्यात आलेल्या गोल्फ स्पर्धेत मिंजी लीने नॉर्थ बाजी मारत US वुमेन्स ओपनचं विजेतेपद ज्यांनी जिंकलं. तिनं ऑस्ट्रेलियाच्या मीना हरिगेला 4 स्ट्रोकनं हरवलं. दरम्यान यावेळी मिंजी ली हिने लहानपणापासूनच US वुमेन्स ओपनचं विजेतेपद जिंकण्याचं स्वप्न पाहिलं असल्याची भावूक प्रतिक्रिया दिली आहे. मिंजीवर शुभेच्छांचा वर्षाव होतोय.
रविवारी डल्बिन ओहायो येथील मुइरफील्ड विलेज गोल्फ क्लब इथं मेमोरियल टुर्नामेंट झाली आणि यात अमेरिकेनं ॲरॉन वाईजवर 4 शॉट फरकानं विजय मिळवला. तर अमेरिकेनं 7व्या PGA टूर विजेतेपदावरती दावा केल्यानंतर अमेरिकेचा प्रोफेशनल गोल्फर बिली हॉर्शेलनं आपली प्रतिक्रिया दिली. उझबेकिस्तानमध्ये शनिवारी रात्री AFC U23 आशियाई चषक स्पर्धेतील बी गटामध्ये स्पर्धा रंगली आणि या लढतीत ऑस्ट्रेलियाच्या 10 जणांनी इराकला 1-1 असं बरोबरीत रोखलं. पहिल्या हाफच्या अतिरिक्त वेळेत ऑस्ट्रेलियाचा खेळाडू अलो कुओलने अप्रतिम गोल केला. या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. पण ब्रेकवर जाण्यापूर्वी एक महत्त्वाची आठवण, ते म्हणजे कोरोनाचा प्रादुर्भाव सध्या वाढताना दिसतोय. त्यामुळे घराबाहेर पडताना सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करा आणि वेळोवेळी हातही निर्जंतुक करा. एका ब्रेकनंतर पुन्हा भेटूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात काय चाललंय जगाच्या पाठीवर वेगवान स्वरूपात. प्राणघातक तियानमेन स्क्वेअर क्रॅकडाऊनच्या 33व्या स्मरण दिनानिमित्त तैपई शहरात 500हून अधिक नागरिकांनी आंदोलन केलं. 4 जून 1989 रोजी बीजिंगच्या तियानमेन स्क्वेअरमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं. या आंदोलनादरम्यान सैनिकांनी केलेल्या हल्ल्यात अनेक आंदोलक विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. याचा निषेध म्हणून दरवर्षी या दिवशी निषेध आंदोलन केलं जातं आणि यावेळीही या ठिकाणी अनेक आंदोलकांनी एकत्रित येऊन या घटनेचा निषेध केला. हाँगकाँगमधील स्क्वेअर क्रॅकडाऊनच्या 33व्या स्मरणदिनानिमित्त खिडक्यांमध्ये मेणबत्त्या पेटवून अनेकांनी मृतांना श्रद्धांजली वाहिली. अनेक आंदोलक रस्त्यांवरती उतरल्यानंतर डझनभर पोलीस अधिकारी व्हिक्टोरिया पार्कमध्ये गस्त घालत होते. त्यानंतर अधिकाऱ्यांनी सलग 3ऱ्या वर्षी पारंपरिक सार्वजनिक स्मरणोत्सवावर बंदी घातली होती. मोठा पोलीस बंदोबस्त असतानाही परिसरात आंदोलकांचा जमाव दिसत होता. निदर्शकांपैकी एक चँग पो यिंग ली ऑफ सोशल डेमोक्रेटिक्सचे अध्यक्ष म्हणालेत की पोलिसांनी त्यांना अटक करण्याची धमकी दिल्यानं त्यांना पांगावं लागलं. कंबोडियामध्ये स्थानिक निवडणुकीची चुरस पाहायला मिळतेय. पहिल्या टप्प्यात आज मतदान पार पडलं असून अनेक नागरिकांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय. दीर्घकाळ सत्तेवर असणाऱ्या पंतप्रधान हुन सेन यांच्या सत्ताधारी पक्षानं 2018च्या सार्वत्रिक निवडणुकीत मोठ्या प्रमाणात विजय मिळवला होता. या निवडणुकीत मात्र त्यांच्या विरोधात रोष असून त्यांना निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता आहे. परंतु हुन सेन आणि त्यांच्या पत्नीनं रविवारी सकाळी राजधानी नोम पेन जवळील कंदल प्रांतात मतदान करून आपणच निवडणूक जिंकणार असल्याचा विश्वास व्यक्त केला होता. या बातम्यांसह जगाच्या पाठीवर या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी लॉग ऑन करायला विसरू नका. news18lokamat.com वर आमच्या फेसबुक आणि ट्विटर पेजला देखील फॉलो करा. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थोड्याच वेळात महत्त्वाच्या घडामोडींसह पुढचं बुलेटिन माझा सहकारी अजिंक्य सोबत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. दुसऱ्या महायुद्धादरम्यान